आजच्या कथेचे नाव आहे हरवलेली वेळ. पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारा वीर हा तरुण मुलगा, अभ्यासात हुशार पण थोडा अंतर्मुख. वडील प्रोफेसर अमर हे एक वेळ प्रवास, टाइम ट्रॅव्हल तंत्रज्ञानावर संशोधन करणारे शास्त्रज्ञ. त्यांचं स्वप्न होतं मानवाला एकदा तरी भूतकाळात नेण्याचं शक्य होणं. परंतु एका रात्री पावसाळ्याच्या वेळी रस्त्यावर अपघात होऊन वडिलांचा मृत्यू होतो. वीरसाठी हे एकदम धक्का असतं. त्याचं विश्वच कोसळतं. त्याचं अभ्यासात मन लागत नाही. मित्रांशी बोलणं थांबतं. आईच्या डोळ्यामध्ये सतत पाणी आणि घरात केवळ शांततेचा आवाज. एक दिवस वीर वडिलांचा जुना अभ्यास खोलीत स्वच्छ करत असतो. तेथे त्याला एक जुना बॉक्स सापडतो, ज्यावर लिहिलेलं असतं प्रोजेक्ट काल यंत्र. त्यात एक अर्धविकसित मशीन असतं, 2 बेल्ट्स, एक स्क्रीन आणि काही कोडाने भरलेलं मॅन्युअल. त्यात पुढच्या बाजूस वडिलांच्या हस्ताक्षरात एक ओळ लिहिलेली होती, वेळ ही निसर्गाची सर्वात मोठं रहस्य आहे, पण तिच्याशी खेळायचं असेल तर जबाबदारीही तितकीच मोठी असते. तयारी आणि प्रयोग वीरला स्पष्ट समजला. वडिलांनी वेळ प्रवासाचं यंत्र तयार केलं होतं. त्यांनी यावर अनेक वर्ष काम केलं, पण कधीच शेवटचा प्रयोग करू शकले नाही. मनात असंख्य भावनांनी घेरलेला वीर ठरवतो तो भूतकाळात जाऊन वडिलांना वाचवणार. त्याने महिनाभर वडिलांचे नोट्स, डायरी, फॉर्म्युले अभ्यासले. शेवटी एक दिवस, तो 24 जून, अपघाताचा दिवस, हा वेळ सेट करतो. यंत्र सक्रिय होतं. थोड्याच क्षणात त्याच्या आजूबाजूला वातावरण बदलतं. प्रकाश वेगळा, आवाज मंद आणि एक धुसर सुरंगासारखं टनेल. तो भूतकाळात पोहोचतो. त्या रात्रीच्या क्षणात रस्त्यावर पाऊस पडतोय. वीरला दूरवर वडिलांची गाडी दिसते. तो वेगाने धावत त्यांच्या समोर जातो आणि त्यांना थांबवतो. बाबा बाबा थांबा, पुढे जाऊ नका. वडील गोंधळतात, पण त्याच क्षणी मागून एक ट्रक वेगात येतो आणि गाडीला धक्का देतो. पुढे तेच अपघात, मृत्यू. वीर वेळासारखा ओळखतो. पुन्हा यंत्र वापरतो. दुसऱ्यांदा त्या दिवशी पोहोचतो. त्यावेळेस वेगळी वेळ, वेगळे रस्ता बदलण्याची सूचना, पण प्रत्येक वेळेस कुठे ना कुठे घटना घडतेच. स्वतःशी संघर्ष. 3-4 वेळा भूतकाळात जाऊनही वीर काहीही बदलू शकत नाही. त्याच्या मनात शंका येते. काही गोष्टी नियतीने ठरवलेल्या असतात. वेळ इतकी कठोर का? एक दिवस तो वडिलांच्या हस्तलिखित नोंदी पुन्हा वाचतो. त्यात एक महत्वाची ओळ असते, वेळेच्या प्रवासात भूतकाळ बदलायचा प्रयत्न म्हणजे भविष्याच्या शक्यतांवर हल्ला. कधी कधी भूतकाळ शिल्लक ठेवणं म्हणजेच भविष्य सुरक्षित ठेवणं असतं. तेव्हा वीरला कळतं, त्याने जे बदलण्याचा प्रयत्न केला ते नियतीच्या नियमांच्या विरोधात गेले. त्याला हा स्वीकार करावा लागला की वडिलांना वाचवणं शक्य नाही, पण त्यांच्या ज्ञानाचा आणि कार्याच्या स्वप्नांचा सन्मान करणं शक्य आहे. नवीन प्रवास, भविष्य घडवण्याचा. वीर आता वेळ प्रवासाच्या तंत्रज्ञानावर काम सुरू करतो, पण यावेळेस तो उद्देश वेगळा ठेवतो. भूतकाळ बदलणं नाही, तर इतिहास समजून भविष्य घडवणं. त्याने वडिलांचा प्रकल्प पूर्ण केला आणि एक टाइम विंडो व्ह्यूअर तयार केलं, ज्यामधून इतिहास पाहता येतो, पण त्यात हस्तक्षेप करता येत नाही. त्याने त्याचं संशोधन सरकारी संस्थांना दिलं. आता त्याचं काम उपयोगी पडलं. शैक्षणिक, वैज्ञानिक आणि ऐतिहासिक संशोधनासाठी एकदा एक मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलं, तुम्ही भूतकाळात काहीही बदल करू शकलात असतात तर काय केलं असतं? तो हसून म्हणाला, मी वडिलांना वाचवलं असतं, पण मग मी ही शिकवण मला मिळालीच नसती. की काही वेळा स्वीकारणं हेच खऱ्या परिवर्तनाचं मूल असतं. या कथेचा अर्थ, वेळेकडे फक्त भूतकाळ बदलण्याचं साधन म्हणून पाहिलं तर ती आपल्याला शिकवण देत नाही, पण ती जर आपण अनुभव, समज आणि सुधारणा यासाठी वापरली तर ती आपल्याला आयुष्य देऊ शकतं. विचार, भूतकाळ बदलता येत नाही, पण त्यातून शिकून भविष्य घडवता येते. हेच खरं वेळ प्रवासाचं यश आहे.